लोकप्रतिनिधी आमच्याकडे फक्त मतदान घ्यायलाच येतात, त्याच्यानंतर ते 5 वर्ष काही कुठल्या पद्धतीने दिसत नाही। आता या स्टेडियममध्ये हजारो मुलं प्रॅक्टिस करतात। या स्टेडियमची इतकी घाण परिस्थिती आहे की प्रत्येक मुलाला सिंपेन आहे, प्रत्येक मुलाला पायाचा प्रॉब्लेम आहे, कोणी साधं पाणी सुद्धा मारत नाही। नगरपालिका आहे, शहरामध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहे, प्रशासन आहे, पण कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही। फक्त मतदान मागायला हे 5 वर्ष देतात आणि हे करू ते करू आश्वासनं देऊन चालले जातात। एवढे पेपर फुटी होते, आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला आहे त्या गोष्टीचा, अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि जो जलसंपदाचा पेपर पोरांनी अक्षरशः कॉपी पकडून दिल्यानंतर राज्य सरकारचं काही कारवाई करू नये शकत त्यावर, तर मग ही शासन पद्धती कोणत्या कामाची पद्धत चालू आहे याचं जर उत्तर मला मिळालं तर बऱ्यापैकी चांगलं होईल। आणि जे वयवाढी आहे, तरुण मुलांनी कोरोना काळात आपण 2 वर्ष ते लोटले गेले, पोरांची ही परिस्थिती सर्व सरकारने लक्षात घेऊन 2 वर्ष वयवाढी माझ्या मते तरी करून द्यायला हवी आणि त्यांना शेवटचा चान्स द्यायला हवा। कारण हा चान्स आहे ना खूप जणांच्या आयुष्यात काहीतरी बदल घडवू शकतो। याची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर त्या निर्णयाला मंजुरी द्यावी अशी विनंती करतो। जे लोकप्रतिनिधी आमच्याकडे फक्त मतदान घ्यायलाच येतात, त्याच्यानंतर ते 5 वर्ष काही कुठल्या पद्धतीने दिसत नाही। आता या स्टेडियममध्ये हजारो मुलं प्रॅक्टिस करतात। या स्टेडियमची इतकी घाण परिस्थिती आहे की प्रत्येक मुलाला सिंपेन आहे, प्रत्येक मुलाला पायाचा प्रॉब्लेम आहे, कोणी साधं पाणी सुद्धा मारत नाही। नगरपालिका आहे, शहरामध्ये सर्व गोष्टी अवेलेबल आहे, प्रशासन आहे, पण कोणत्याही पद्धतीची दखल घेतली जात नाही। फक्त मतदान मागायला हे 5 वर्ष देतात आणि हे करू ते करू आश्वासनं देऊन चालले जातात। एवढे पेपर फुटी होते, आम्ही स्वतः पाठपुरावा केलेला आहे त्या गोष्टीचा, अजून कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि जो जलसंपदाचा पेपर पोरांनी अक्षरशः कॉपी पकडून दिल्यानंतर राज्य सरकारचं काही कारवाई करू नये शकत त्यावर, तर मग ही शासन पद्धती कोणत्या कामाची पद्धत चालू आहे याचं जर